रिव्हर्स ब्रेकडाऊन मध्ये एक ब्रेकडाऊन व्होल्टेज नंतर तो करंट फ्लो व्हायला लागून जातो का, मला दिसत असेल पहा याच्यानंतर ते जातो करंट. सो एका ब्रेकडाऊन व्होल्टेज नंतर. सो ही जशी रिव्हर्स बायसची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचे पहा, तुम्हाला लिहावं लागेल याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काहीतरी. तर पहा इथं रीड करतो, थोडंसं नीट समजलं पाहिजे म्हणून. डायग्राम मध्ये पहा, झिनर डायोड बिहेव्स लाईक अ नॉर्मल डायोड व्हेन द फॉरवर्ड बायस. तुम्हाला आता सांगितलं मी, जेव्हा तो फॉरवर्ड बायस मध्ये असतो त्याट टाइम तो नॉर्मल डायोड वर्क करतो बरोबर. थोड्या टायमानंतर करंट फ्लो करून टाकतो. सो फॉरवर्ड बायस मध्ये नॉर्मल डायोड सारखं वर्क करतो, जो फॉरवर्ड बायस मध्ये करंट फ्लो करणार बट रिव्हर्स बायस मध्ये करत नाही, असा नॉर्मल डायोड असतो. बट वेन इट शोज अ ब्रेकडाऊन, त्याच्यानंतर त्याला ब्रेकडाऊन भेटतो रिव्हर्स बायस मध्ये. रिव्हर्स बायसच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये इथपर्यंत तो रिव्हर्स बायस सारखा वर्क करतो, बट आफ्टर दॅट करंट सोडून देतो तो. हे सुटायला नाही पाहिजे होतं, हे ब्रेकडाऊन झालं इथे. सो दिस ब्रेकडाऊन डिस्कस प्रिव्हियसली ऑफर इन व्होल्टेज कॉल्ड एज अ झिनर व्होल्टेज. ते हे इथं जे ब्रेकडाऊन होतं ज्या व्होल्टेजला आपण म्हणतो झिनर व्होल्टेज. हे तुम्हाला व्हीझेड सांगायचं बा. झिनर ते व्होल्टेज असतं तुमचं मोठं झालं तर तो करंट सोडून देणार, अशी कंडिशन असते. सो ते जे व्होल्टेज असतं ब्रेकडाऊन व्होल्टेज इज कॉल्ड एज झिनर व्होल्टेज. द करंट सडनली इन्क्रीजेस इफ द अप्लाइड व्होल्टेज इज इन्क्रीज. याच्यामध्ये काय होतं, व्हीझेड नंतर जर तुमचा जो काय करंट असतो तो सडनली इन्क्रीज होतो. सडनली पाहत मला दिसतोय पहा, व्हीझेड व्होल्टेज नंतर सडनली इन्क्रीज होताना दिसतोय व्होल्टेज करंट निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये. हा करंटचा ग्राफ आहे ना, हा वर्टिकल हॉरिझॉन्टल हा करंट आहे, रिव्हर्स करंट. तो रिव्हर्स करंट इन्क्रीज होताना दिसतो जेव्हा तो व्हीझेडच्या पुढे हे व्होल्टेज जायला करतं. म्हणजे हे इथं जर तुम्ही आले तर हे करंट आधी इन्क्रीज होऊन गेलं. सो ते म्हणतोय तो करंट सडनली इन्क्रीजेस इफ द अप्लाइड व्होल्टेज इज इन्क्रीज बियॉन्ड द झिनर व्होल्टेज. तुमच्या झिनर व्होल्टेज पेक्षा तुमचं जे काय व्होल्टेज असेल व्होल्टेज ते जर वाढलं तर करंट सडनली इन्क्रीज होणार, म्हणजे काय करंट पास होऊन जाईल असं म्हणण्याचा अर्थ आहे. इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट द व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट ॲट व्ही. पण जेव्हा असं होतं तेव्हा हा व्हीझेड जो असतो हे व्होल्टेज ऑलवेज कॉन्स्टंट राहतं, कारण तुमचं व्होल्टेज रिव्हर्सिंग व्होल्टेज वाढतंय बट व्हीझेड आल्यानंतर तो करंट म्हणजे व्हीझेडची व्हॅल्यू वाढत नाही, त्यानंतर करंट सोडून देतो, त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज वाढतच नाही कधी. आलं का लक्षात? मग व्हीझेड म्हणजे झिनर डायोडचं व्होल्टेज कधीच वाढत नाही, भले ही तुमचा करंट नंतर पास होत राहिलं तरी. आलं का लक्षात? म्हणजे त्या पर्टिक्युलर व्होल्टेजला म्हणजे व्हीझेड व्होल्टेजला करंट पास होणार. सो व्हीझेड कधीच वाढत नाही तुमचं रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज वाढत असलं तरी. बट वेन रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज इज ग्रेटर दॅन व्हीझेड दॅट टाइम फ्लो पास होणार. या सिच्युएशन मध्ये रिव्हर्स व्होल्टेज वाढलेलं आहे, रिव्हर्स व्होल्टेज वाढतंय ना म्हणून तर ते याच्या पुढे गेलं ना ते. बट झिनर व्होल्टेज कधी स्वतःला वाढू देत नाही, तो इथल्या इथं मेंटेन करून ठेवतो बा त्याला. म्हणजे ही कॉर अशी जायला पाहिजे होती पुढे, अशी जायला पाहिजे होती, पण तशी नाही जात. व्हीझेड पासून डायरेक्ट स्ट्रेट लाईन होऊन जाते. म्हणजे हे करंट कोणापर्यंत रेस्ट्रिक्ट होऊन जातं, व्हीझेडला रेस्ट्रिक्ट होऊन जातं. व्हीझेड डज नॉट चेंज. क्लिअर? व्हीझेड इज अ कॉन्स्टंट. सो झिनर डायोडचं व्होल्टेज ऑलवेज कॉन्स्टंट भेटणार तुम्हाला, कारण त्याच्यानंतर तो करंट डायरेक्ट पास करून टाकायला थांबणारच नाही. ओके. सो ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे की रिव्हर्स व्होल्टेज वाढत असतं बट झिनर व्होल्टेज वाढत नाही. रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज झाल्यामुळे करंट फ्लो होतोय वेन रिव्हर्स व्होल्टेज इज इक्वल टू झिनर व्होल्टेज, बट ऍट दॅट टाइम झिनर व्होल्टेज डज नॉट चेंजेस. क्लिअर? झिनर डायोडचं व्होल्टेज जे असतं व्हीझेड हे चेंज होत नाही, ब्रेकडाऊन व्होल्टेज कधी चेंज होत नाही, जे आहे तेच राहतं. त्यामुळे काय होतं, तुम्हाला रेग्युलर व्होल्टेज भेटत असतं. कारण किती जरी व्होल्टेज वाढला, किती जरी करंट पास झाला तरी व्होल्टेज सेमच भेटणार ना. कोणचं? व्हीझेड, कारण ते काय आहे, कॉन्स्टंट आहे. समजलं का? प्रत्येक वेळेला व्हीझेडच भेटेल ना, ते वाढणारच नाही तर काय, तेच भेटणार तुम्हाला प्रत्येक वेळेला. किती करंट जाऊ द्या, मग पास होऊ द्या, काही प्रश्न नाही. व्हीझेड ऑलवेज सेम राहतं. वन्स द झिनर डायोड ब्रेकडाऊन ऑफर, जेव्हा झिनर ब्रेकडाऊन ऑफर होतं दॅट टाइम द प्रॉपर्टी ऑफ झिनर डायोड इज यूज ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. त्या टायमाला ते व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वर्क करायला लागतं पहा. म्हणजे इथून इथपर्यंत काय झालं होतं पहा, इथून जर जसं करंट वाढायचं तसं तसं व्होल्टेज वाढत होतं. हे व्होल्टेजची लाईन आहे ना याची, एक्स ऍक्सिस व्होल्टेजचा आहे, तो नीट पहा. करंट जर जसा खाली येतो इथून इथपर्यंत तसं तसं व्होल्टेज पण वाढतं, इकडे इकडे वाढलं. आणि व्होल्टेज त्याच्यानंतर वाढलंच नाही, त्याचं पुढे गेलं का, नाही गेलं. डायरेक्ट इथून काय झालं, ते व्होल्टेज डायरेक्ट स्ट्रेट लाईन होऊन गेलं. तर त्याचं म्हणणं आहे की हे व्होल्टेज या ठिकाणी येऊन वाढणं थांबून जातं. म्हणजे कोणत्या व्होल्टेजला येऊन वाढणं थांबून जातं, ते व्हीझेड म्हणजे झिनर डायोडच्या व्होल्टेजला व्होल्टेज वाढत नाही, त्याच्या पुढे व्होल्टेज वाढतच नाही, तिथे येऊन स्टॉप झालंय. मग करंट किती पास होतं पण व्होल्टेज वाढत नाही. सो मग आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली ना. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय, जे व्होल्टेजला रेग्युलेट करणार, जे फ्लक्च्युएशन वाचवणार. तो इथं करंट होऊन जातं पण व्होल्टेज रेग्युलेट होत आहे, कारण व्हीझेड तेवढंच व्होल्टेज भेटणार तुम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज कधी भेटतच नाही.
व्हीझेड व्होल्टेज मेंटेन होतं. सो आपण म्हणतो बघ की वेन झिनर डायोड ब्रेक डाऊन दी झिनर व्होल्टेज दॅट टाइम झिनर डायोड वर्क ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. काय डाऊट? हॅलो, परत सांगू? ठीक आहे, पहा इकडे. सो द झिनर व्होल्टेज व्हीझेड डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ डोपिंग. आता हे जे झिनर व्होल्टेज आहे व्हीझेड हे आपण डिसाईड करतो, कारण मला किती व्होल्टेज रेग्युलेट करायचं हे माझं ठरलेलं असतं. प्रत्येक व्होल्टेज, आता प्रत्येकाचं व्होल्टेज काय सांगता नॅचरल कन्सेप्टने राहणार का? नाही. हे व्हीझेड किती असेल त्याला म्हणतो आपण व्होल्टेज रेग्युलेट करणं. समजा मला 20 व्होल्टचा सप्लाय पाहिजे, तर मी व्हीझेड किती ठेवणार? 20 ठेवणार. मला 20 व्होल्ट पेक्षा जास्त सप्लाय भेटणारच नाही, कारण तो 20 व्होल्टला आल्यानंतर करंट पुन्हा पास होऊन जाईल, तो व्होल्टेज इन्क्रीज करणारच नाही. लक्षात? म्हणजे 20 व्होल्ट कुणाचा व्होल्टेज असलं पाहिजे? झिनर डायोडचा व्होल्टेज असला पाहिजे. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणणार तुम्ही त्याला. तिथं झाल्यानंतर तो ब्रेक झाला पाहिजे. हे डाऊट याच्यामध्ये? हॅलो, आधी कंडिशन आहे की मला 20 व्होल्टचं रेग्युलर व्होल्टेज पाहिजे सगळ्या वेळेला, प्रत्येक सेकंडला 20 व्होल्टच भेटलं पाहिजे, अशी कंडिशन आहे माझी. तर मी ते कुठलं व्होल्टेज घेणार? रिव्हर्स व्होल्टेज का झिनर व्होल्टेज? मी झिरोचं व्होल्टेज घेणार त्याला, 20 व्होल्ट. का? नीट पहा इकडे. इथं 20 व्होल्ट झिनर डायोडचं व्होल्टेज असल्याने काय होईल? या व्होल्टला आल्यानंतर तो करंट पास होऊन जाईल. सो याच्या पुढे ते व्होल्टेज वाढत नाही, म्हणजे तुमचं 20 व्होल्टच्या पुढे कधीच व्होल्टेज जाणार नाही आणि 20 व्होल्ट ते मेंटेन होऊन जाईल. सो तुमचं जे काय, तुम्हाला जे काय व्होल्टेज रिक्वायर्ड असतं ते व्होल्टेज तुम्ही कुठं तयार करतात? ते पुन्हा त्याची डोपिंग कशी केली जाते झिनर डायोडची? तेवढं व्होल्टेज त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे काय व्होल्टेज रिक्वायर्ड आहे, तुम्हाला 40 व्होल्ट जर रिक्वायर्ड असेल तर तुमचं झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय? 40 व्होल्ट असतं. समजलं? म्हणजे 40 व्होल्ट असते, कारण तुम्हाला 40 व्होल्ट पाहिजे होतं, कारण त्या टायमाला तो ब्रेक होतो, असं आहे ते. सो हे जे डोपिंग आहे, म्हणजे इथून इथपर्यंत हा झिनर ब्रेकडाऊन रिजन रिच असतो, हे त्या व्होल्टेजने ठरतो. समजा तुझा 20 असेल तो इथे आहे, समजा तुझ्या जास्त असला असता 40 तर तो इथं आला असता सपोज, तर हे थोडसा कसा राहिला असता, असं असं पुढे येऊन असं झालं असतं लक्षात, कारण तुझं व्हीझेड इथं राहिलं असतं. तर हे डोपिंग आणि त्याच्यानुसार हा रिजन सगळ्यात कमी पास होत राहतं तुमच्या ऍज पर कंडिशन. झिनर डायोडचे जे व्होल्टेज आहेत ते कोण डिसाईड करतो? ते मी डिसाईड करतो. आणि हाऊ? ते कसं डिसाईड करणार मी? तर मी डोपिंग करून डिसाईड करतो. डोपिंग म्हणजे काय? जो डायोड असतो, डायोडला नीट आठवा, डायोड काय सांगितलं होतं मी तुम्हाला? डायोड मी तुम्हाला सांगितलं होता, एक पी टाईप असणार आणि एक एन टाईप जंक्शन असणार. त्याच्यामध्ये हे जे पी आणि एन टाईप जंक्शन होते, मी तुम्हाला सांगितलं होता पी टाईप सेमीकंडक्टर म्हणजे पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर असतो आणि एन टाईप सेमीकंडक्टर म्हणजे निगेटिव्ह सेमीकंडक्टर असतो. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं काय झाले तर नीट आठवा. मी तुम्हाला सांगितलं होतं एक सिलिकॉन असतो, त्या सिलिकॉनला बाकीचे 4 सिलिकॉन येऊन टच करतात. ओके, सिलिकॉन डायोड आहे सपोज, तर या 4 सिलिकॉनला 4 व्हॅलेन्सी वाले लागत असतात की नाही? म्हणजे याला 4 जर दिले तू, 4 इलेक्ट्रॉन्स, तर एक इलेक्ट्रॉन इथं बसेल, एक इलेक्ट्रॉन इथं बसेल, एक इलेक्ट्रॉन इथं बसेल आणि एक इलेक्ट्रॉन बसेल, तर हे पूर्ण सर्किट याचं कम्प्लीट होईल. बट काय होतं, तुम्ही पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी करतात. पेंटाव्हॅलेंट लक्षात ठेवा, हे सांगितलं होतं मी मागे. पेंटाव्हॅलेंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. मग 4 इलेक्ट्रॉन त्यांनी युज केले, तर 5वा इलेक्ट्रॉन बाहेर फिरतो. मग आलं लक्षात? आणि मग तो 5वा इलेक्ट्रॉन जो पॉझिटिव्ह चार्ज तयार, म्हणजे हे पेंटाव्हॅलेंट म्हणजे हे पॉझिटिव्ह नाहीये, हे निगेटिव्हची गोष्ट आहे. ओके, निगेटिव्हचे. हा, 5 इलेक्ट्रॉन वाले निगेटिव्ह असतात आणि 3 इलेक्ट्रॉन वाले पॉझिटिव्ह असतात, असं आहे. सो 5वा इलेक्ट्रॉन इथं निगेटिव्ह फिरतोय, इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज असतो, तर याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्ज एक तयार झाला जो म्हणजे निगेटिव्ह चार्ज, म्हणजे बाकीचे 4 बॅलन्स झाले आणि एक निगेटिव्ह एक्स्ट्रा आहे. सो दॅट्स वाय अशा टाईपचं सेमीकंडक्टरला जिथं पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी असते. इम्प्युरिटी म्हणजे काय? आपण बाहेर नाही ऍडिशनल टाकतो त्याचा. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी मध्ये तुम्ही आर्सेनिक, जर्मेनियम असं मटेरियल टाकू शकता, यांची 5 व्हॅलेन्सी. ओके, सो हे मटेरियल तुम्ही त्याच्यामध्ये डोपिंग केलं ना, त्याची निगेटिव्हिटी वाढते आणि म्हणून आपण त्याला निगेटिव्ह सेमीकंडक्टर म्हणतो. याला म्हणतात डोपिंग करणं. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आर्सेनिक टाकणार, जर्मेनियम टाकणार, असे मेटल टाकतात, 2 सिलिकॉन मध्ये जॉईन करतात, त्याच्यामुळे त्याची इम्प्युरिटी वाढते आणि त्याच्यामुळे त्याचे व्होल्टेज आपल्याला मेंटेन करता येतं. ओके, असा प्रकार असतो. सो असं निगेटिव्हला पण असतं, म्हणजे पॉझिटिव्ह सेमीकंडक्टरला तो सिलिकॉन असतो, तो सिलिकॉनला 4 लागत असतात. ओके, तर तुम्ही काय करतात? तुम्ही ट्राय व्हॅलेंट टाकतात. ट्राय व्हॅलेंट मध्ये कोण कोण येतं? सल्फर, बोरॉन, कॅडमियम. ओके, असे मटेरियल आहेत. हे फॉस्फरस,
फॉस्फरस पण आहे, हे सगळे ट्राय व्हॅलेन्सी असणारे एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबल मध्ये. सो हे सर्व थ्री व्हॅलेन्सी म्हणजे त्याच्याकडे 3च इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत सपोज, तर हा एक इलेक्ट्रॉन इथं देणार, एक इलेक्ट्रॉन इथं देणार, एक इलेक्ट्रॉन इथं देणार, मग एक उरला ना, 3च होते त्याच्याकडे, मग हे एवढं उरलं की नाही इथं, मग हे होल तयार झालं. आणि चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग एक्स्ट्राचा एक पॉझिटिव्ह चार्ज उरला ज्याला कोणीच रिप्लेसमेंट दिली नाही, म्हणून या टाईपच्या सेमीकंडक्टरला आपण पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतो, कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो, कारण एक पॉझिटिव्ह एक्स्ट्रा राहिलेला आहे, बाकीच्या सर्वांचं फिनिशिंग झालं. सो अशा टाईपचे याला म्हणतो आपण डोपिंग करणं, म्हणजे कुठल्याही मटेरियलला हे बाकीचे जे ट्राय व्हॅलेंट आणि पेंटा व्हॅलेंट जे असतात ते त्याच्यामध्ये टाकायचे सिलिकॉनमध्ये, तर आपल्याला त्याची डोपिंग करते, याला म्हणतात डोपिंग. आणि जे पेंटा व्हॅलेंट ट्राय व्हॅलेंट जे इलेमेंट्स आहेत, जे फॉस्फरस, कॅडमियम, सल्फर वगैरे, आर्सेनिक वगैरे, जर्मेनियम, या सर्वांना डोपंट म्हटलं जातं. डोपंट म्हणजे जे टाकतात ते, डोपिंग म्हणजे त्यांना टाकण्याची प्रोसेसला डोपिंग म्हणतो आपण. आणि त्याचा वापर करून आपण त्यांचं जंक्शन तयार करून आपण डायोड तयार करतो. समजले का प्रोसिजर? हॅलो, हा रिपीट ऐकून घ्या जरा एकदा प्रोसिजर, हा नंतर लेक्चर रेकॉर्ड करून घ्या. सो असं ते ऍक्च्युली होतं. मग मी काय करतो, मी ते डोपिंग जी केलेली असते मी त्या डोपिंगच्या हिशोबाने मला याचं व्होल्टेज डिसाईड करता येतं. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश होता फक्त एवढंच की डोपिंग म्हणजे काय समजलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे दुसरे इलेमेंट त्याच्यात टाकणं म्हणजे याला म्हणतात डोपिंग. त्याच्याने त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आपल्याला कमी जास्त करता येतात. त्याचा वापर करून आपल्याला त्याचं पोटेन्शियल डिफरन्स कमी करता येतो. असे तर इथं पहा, द जिनर डायोड व्होल्टेज जे असतं डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ डोपिंग. तुम्ही किती डोपिंग करतात, म्हणजे ते बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते किती टाकतात आणि कशा प्रपोर्शन मध्ये टाकतात, त्याच्यानुसार आपल्याला त्या डायोडचं काय भेटतं, व्होल्टेज भेटतं. लक्षात, ते व्होल्टेज आपण डिसाईड करतो आपल्या डोपिंग. आपण जे डोपिंग करणार ज्या प्रकारे त्या प्रकारे त्याचं व्होल्टेज ते मेंटेन होत असतं. म्हणून मला रेग्युलेट करता येतं ना. मग मला कसं काय रेग्युलेट करता येतं, कारण मी डोपिंग करून ते व्होल्टेज मेंटेन करतो आणि तेवढ्या व्होल्टला बरोबर तो काम करणार, असं ते आहे. सो फॉर द हेविली डोप डायोड, हे महत्वाचं आहे. हेविली डोप म्हणजे काय, खूप जास्त डोपिंग केली गेली, म्हणजे खूप जास्त बाकीचे मटेरियल टाकले गेले त्याच्यामध्ये. तो हेविली डोप जर केलं सो डिप्लेशन लेअर जो असतो तो थिन होऊन जातो आणि ब्रेकडाऊन ऑफर्स ऍट द लोएस्ट रिव्हर्स व्होल्टेज. सो डिप्लेशन लेअर हा शब्द बऱ्याच वेळेला यूज झालेला आहे. आता डिप्लेशन लेअर काय असतं ते आधी सांगतो तुम्हाला मी. हे पहा, हे पी टाईप सेमीकंडक्टर होतं, हे एन टाईप सेमीकंडक्टर होतं, हे एन आणि हे पी, हे दोघांचा कनेक्ट जवळ आल्यामुळे आपण त्याला म्हणायचो डायोड तयार झाला, बरोबर. याला पीएन डायोड म्हणायचो आपण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायोड. तर पीएन डायोड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बा सांगताना की याच्यामध्ये नेमकं काय असतं मॅटर, की याच्याकडे निगेटिव्ह चार्जेस असतात सगळे, ओके असे, आणि याच्याकडे सगळे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस असतात. पॉझिटिव्ह म्हणजे इनडायरेक्टली काय असतं, ते होल्स असतात. पॉझिटिव्ह म्हणजे काय असतं, होल्स असतात. निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह असतात. हे होल्स सगळे असे ऍक्च्युअली, पॉझिटिव्हला आपण होल्स म्हणतो. असे होल्स असतात आणि याच्याकडे पण असे निगेटिव्ह 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 असतात इकडे, ओके. आता होतं काय की तुम्ही इकडनं त्याला फॉरवर्ड बायस मध्ये लावायचे पहा, अशी बॅटरी लावायची आणि इकडे फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट करायचे पहा, आठवतं का. हे निगेटिव्ह याला निगेटिव्हला ढकलायचं, हे पॉझिटिव्ह या पॉझिटिव्हला ढकलायचं आणि मग ते एकमेकांमध्ये काय व्हायचे, मर्ज व्हायचे. अशी ते सिच्युएशन होती. तुम्हाला मी सुरुवातीला डायोड शिकवताना सांगितली. हे इकडनं इकडे ढकलणार, इकडनं इकडे ढकलणार, मग हे जे त्यांचं जे जंक्शन पॉईंट आहे याच्या इकडे तिकडे उड्या मारायला लागतील त्याशी, है ना, ते ढकलल्यामुळे. आणि मग आपला करंट पास झाला, तर तो कधी उदेत आणि कधी उदेत नाही अशी कंडिशन असते. फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस नुसार असतं ते. इथे डिप्लेशन लेअर म्हणजे काय असतं पहा, ओके. सो जेवढ्या लेअर मध्ये हे इलेक्ट्रॉन्स या होल्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ह्या होल्स मध्ये इलेक्ट्रॉन येऊन जातात सुरुवातीचे काही, आलं का लक्षात. म्हणजे हे खूप जवळ असतं ना, कारण हे खूप कमी डिस्टन्स असतं या दोघांच्या मध्ये. साधारण गोष्ट आहे, एका बाजूला प्लस आहे, एका बाजूला मायनस आहे आणि खूप मध्ये छोटासा गॅप आहे, तर हे निगेटिव्ह या पॉझिटिव्ह कडे येऊन जातील की नाही, म्हणजे या होल मध्ये बसून जातील की नाही अशी. तर काही निगेटिव्ह सुरुवातीलाच याच्यामध्ये थोडेसे शिफ्ट होऊन गेलेले असतात विदाऊट सप्लाय देता, म्हणजे न सप्लाय देताच ते अट्रॅक्शन मुळे एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातात. तो एक असतो की जिथं ऑलरेडी काय झालेलं असतं, थोडीशी ट्रान्सफर होऊन गेलेलं असतं. आलं का लक्षात, समजतंय का काय सांगतोय ते. हा,
म्हणजे ते जवळ असल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्हला थोडंसं अट्रॅक्ट करून घेत असतो आणि त्यांचं नंतर अट्रॅक्शन टिकत नाही म्हणून ते पुढचे इलेक्ट्रॉन त्याच्याने ताणले जात नाही, असं असतं ते. मग ते थोडेसे जे ताणले गेलेले असतात त्या लेअरला आपण, एवढा लेअर असतो तो छोटासा इथं, त्याला म्हणतो आपण डिप्लेशन लेअर. समजलं? ज्याला तुम्ही हलदा सप्लाय केलेला नाहीये, इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं कुठलाच टर्मिनल कनेक्ट केलेलं नाहीये, ते आपोआप फक्त जवळ आल्यामुळे थोडस इकडून तिकडे जम्प करून घेतात. त्या लेअरला आपण डिप्लेशन लेअर म्हणतो, जिथं डिफ्यूज होतं ऍक्च्युअली. डिफ्युजन लेअर म्हणजे तो एकमेकांमध्ये मर्ज व्हायला लागतो. आलं लक्षात? हॅलो? हा, तर हे जे डिप्लेशन लेअर असतं, डिप्लेशन लेअरची पॉझिटिव्ह इकडे येतील, तो जम्पिंग जो पार्ट असतो, जम्पिंग पार्टला डिप्लेशन लेअर म्हणतो आपण. एवढा पार्ट आहे समजा जम्पिंग, एवढ्या भागामध्ये एवढा पार्ट आहे सपोज तुमचा जम्पिंग पार्ट, तो डिप्लेशन लेअर असणार. डिफ्यूज होतं तिथं, ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये जातात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये जातात आणि करंट सप्लाय होत राहतो. याला म्हणतो आपण डिप्लेशन लेअर. ओके, सो होतं काय की आता, ठीक आहे जाऊ दे, ते पण एक गोष्ट सांगतो महत्वाची. हे बा, डिप्लेशन लेअरचा जर मुद्दा घेतला आपण तर दोन केसेस आहेत आपल्याकडे, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. सो फॉरवर्ड बायस मध्ये काय होतं पहा, हे पीएन जंक्शन असं डायोड असतं, तिथून तुम्ही फॉरवर्ड बायस कनेक्ट केलेलं असतं, याला असं पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे कनेक्ट केले, निगेटिव्ह टर्मिनल इकडे केले, आणि इथं पी टाईप आहे, इथं पी टाईप आहे, इथं एन टाईप आहे. त्याच्यामध्ये काय होतं, हे पॉझिटिव्ह ह्या पॉझिटिव्हला ढकलत असतात इकडे, आणि हे निगेटिव्ह ह्या निगेटिव्हला ढकलत असतात इकडे. त्यामुळे काय होतं, त्यांचं जे डिफ्युजन होत असतं ते डिफ्युजन जरा कमी एरियामध्ये होतं, कारण इकडनं तिकडनं पुश झालेले ना. सो डिप्लेशन लेअर तुम्हाला एवढाच भेटतो, छोटीशी स्ट्रीप भेटते की जेवढ्या भागामध्ये, कारण इकडनं पुश केलं गेलं, इकडनं पुश केलं गेलं, दोन्ही बाजूनी दाबल्यावर कसं बारीक होऊन जातं, ते कसं बारीक होऊन गेलं ते. तर डिप्लेशन बारीक असतो कोणत्या बायस मध्ये, फॉरवर्ड बायस मध्ये. विदाउट याच्यात, हॅलो, थिकनेस डिप्लेशन लेअरची थिकनेस कमी असते. नाही समजलं? अच्छा, परत सांगतो. अच्छा, हा ठीक आहे. मग रिव्हर्स बायस पहा, रिव्हर्स बायस मध्ये काय होणार, समजा हा डायोड होता, हे इथं पी टाईप जंक्शन होतं, इथं एन टाईप जंक्शन होतं, आणि इथं तुम्ही रिव्हर्स बायस मध्ये कनेक्टेड, म्हणजे याला निगेटिव्ह आणि याला पॉझिटिव्ह लावा. सो निगेटिव्हला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला निगेटिव्ह. सो इथं निगेटिव्ह आहे आणि इथं पॉझिटिव्ह आलेलं आहे समजा, आणि याच्यामध्ये ऑलरेडी पॉझिटिव्ह होतं आणि इथं निगेटिव्ह होतं. सो हे पॉझिटिव्ह या निगेटिव्ह कडे ताणले जातात, हे निगेटिव्ह या पॉझिटिव्ह कडे ताणले जातात. मग उलट काय झालं, हे जे होतं ना, यांचं डिफ्युजन जो लेअर होता ना इथला, तो उलटा वाढतो, कारण ते बाहेर ताणला जातो ना असा. हा डिफ्युजन लेअर वाढलेला असतो, म्हणजे डिप्लेशन लेअर रिव्हर्स बायसच्या कंडिशन मध्ये ग्रेटर, म्हणजे जाड असतं, म्हणजे जास्तची विड्थ जास्त असते, आणि डिप्लेशन लेअरची विड्थ फॉरवर्ड बायस मध्ये कमी असते. आलं का लक्षात? वस्तू ताणल्यानंतर वाढते ना. नाही समजलं? हा, समजलं फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस डिप्लेशन लेअरचा काय फरक पडतो ते. हा, आता हे सगळं नॉलेज तुम्हाला एक साथ देतोय थोडस, तो बेसिक आहे तर लक्षात ठेवा. मग आता तो डिप्लेशन लेअर जो आहे ना, तो कमी जास्त होत असतो बरं का, फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस नुसार. सो लाईक दिस, तो डिप्लेशन लेअर कमी जास्त होतो डोपिंगनी पण. डोपिंग केलं म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालवताय ना, त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनलची पॉवर कमी जास्त करत असते तुम्ही. नाही, हे महत्वाचं आहे, हे सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे, म्हणून एवढं डोकं खातं याच्यावरती, याचा काही गरज नव्हती. हे जे स्टेटमेंट देतोय ना मी तुम्हाला, हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. हेविली डोप डायोड, डोप म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जास्त डोपिंग केलेली असते तो डायोड, त्याच्यामध्ये डिप्लेशन लेअर कसा असतो, थिन असतो, म्हणजे तो फॉरवर्ड बायस सारखं काम करतो. आलं का लक्षात? जास्त डोपिंग केलेली असेल तर तो थिन म्हणजे छोटासा डिप्लेशन लेअर तयार होतो, बारीक. आणि बारीक डिप्लेशन लेअर तयार झाल्यामुळे द ब्रेकडाऊन ऑकवर्स ऍट द लोवेस्ट रिव्हर्स व्होल्टेज, जे तुमचं जे झिनर व्होल्टेज भेटतं ते कमी असतं. आलं का लक्षात? तो लवकर लवकर म्हणजे याला येतो, ब्रेकडाऊन होऊन जातो. आलं का लक्षात? ब्रेकडाऊन ऑकर ऍट लोअर रिव्हर्स व्होल्टेज, म्हणजे कमी रिव्हर्स व्होल्टेजला ब्रेकडाऊन होऊन जातो. म्हणजे झिनर व्होल्टेजची व्हॅल्यू, याचा अर्थ म्हणण्याचा अर्थ आहे की झिनर व्होल्टेजची व्हॅल्यू, व्हीझेडची व्हॅल्यू ही खूप लेसर असते, म्हणजे स्मॉल असते. वेन तुम्ही डायोडला हेविली डोप केलेलं असतं, म्हणजे कमी व्होल्टेजचा डायोड भेटणार मग तुम्हाला, जास्त डोपिंग केली नाही. समजलं का? हा, कमी व्होल्टेजचा डायोड म्हणजे भरपूर कमी व्होल्टेज असतं, 0.3, 0.6, 1 व्होल्टच्या अप टू 1 व्होल्ट पर्यंत असतो फक्त, तो त्यापेक्षा मोठा नाही होत.
जेवढी जास्त डोपिंग तेवढा कमी व्होल्टचा डायोड भेटतो, म्हणजे तेवढा कमी व्होल्टेज पर्यंत आपल्याला मेंटेन करता येतं. आणि जेवढी लाईटली डोप असेल, लाईटली डोप म्हणजे काय, लाईटली डोपचा अर्थ असतो की ज्याच्यामध्ये डोपिंग जास्त केली गेलेली नाही, म्हणजे बाहेरचे मटेरियल जास्त टाकलेलं नाही तुम्ही. सो लाईटली डोप जर इलेमेंट असेल डायोड, तर तुम्हाला त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे जिनर व्होल्टेज जे भेटतं ते हायर भेटतं. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या VZ ची व्हॅल्यू कशी असते, VZ ची व्हॅल्यू हायर असते. मग आता हा जास्त व्होल्टेजला जाऊन ब्रेकडाऊन होईल ना, मग त्या टायमाला तुम्हाला ब्रेकडाऊन जे भेटतं ते लेस दॅन 6 व्होल्ट असतं. लेस दॅन 6 म्हणजे काय, त्या मानाने ते बऱ्यापैकी झालं, म्हणजे त्या डायोडच्या मानाने 6 व्होल्टेजला ते ब्रेकडाऊन होतं आणि ऑपरेट मेनली जिनर ब्रेकडाऊन रिजन मध्ये. सो 6 व्होल्टला ते जनरली ब्रेकडाऊन होत असतं. त्याला पण ग्रेटर करता येतं आपल्याला. दोज विथ द व्होल्टेज ग्रेटर दॅन द 6 व्होल्ट ऑपरेट मेनली इन अवलांचे ब्रेकडाऊन रिजन. सो याच्यापेक्षा जो मोठ्या व्होल्टेजचे जर तुम्हाला पाहिजे असतील 6 व्होल्ट पेक्षा जास्त, तर मग तो दुसरा रिजन आहे जो अवलांचे रिजन आहे. तो आपण आता इथं पाहणार नाही, आपण फक्त जिनर ब्रेकडाऊनचा डिस्कस करतो इथं. अवलांचे ब्रेकडाऊन बद्दल आपण या इथं पाहणार नाही, ते तुम्हाला मास्टर लेवलला भेटेल. ओके, अवलांचे ब्रेकडाऊन किंवा डिग्री मध्ये पण भेटू शकतो, काही प्रश्न नाही. तुम्ही फक्त 6 व्होल्ट पर्यंतच विचार करणार 12वी मध्ये. 6 व्होल्टच्या पेक्षा जास्त व्होल्टेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अवलांचे ब्रेकडाऊन मध्ये जावं लागेल, आणि तो वेगळा टॉपिक आहे, तो वेगळा डायोड आहे. ओके, सो म्हणण्याचा अर्थ समजला. कॉम्पिटेटिव्ह साठी आणि बोर्ड साठी इम्पॉर्टंट होतं ते लिहायचंच आहे तुम्हाला इमर्जन्सी. म्हणजे म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ होता की जर तुम्ही डोपिंग जास्त केली, नीट समजून सांगतो आता, डोपिंग जास्त केली हेवी केली, तर तुम्हाला काय भेटतं, तुमचं जे डिप्लेशन लेयर असतो तो काय असतो, थिन असतो, म्हणजे छोटा भेटतो, म्हणजे डिप्लेशन लेयर कमी होऊन जातो. आलं का लक्षात. आणि डिप्लेशन लेयर जर कमी झाला तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटतं, तुमचं जे ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं, ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे कोणतं व्होल्टेज, जिनर डायोडचं व्होल्टेज, हे कसं असेल, स्मॉल असेल. आलं का लक्षात. डोपिंग जास्त असली तर डिप्लेशन लेअर कमी होणार, डिप्लेशन लेअर कमी झाल्यामुळे तुमचा व्होल्टेज कमी व्होल्ट मेजर करतो, म्हणजे तो कमी व्होल्टेजला रेग्युलेट करतो. म्हणजे अप टू वन व्होल्ट पर्यंत तुम्हाला मेजर करायचं असेल तर तुम्ही जास्त डोपिंगचा डायोड वापरणार. म्हणजे 1 व्होल्ट पर्यंत जर तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेट करायचं असेल की 1 व्होल्ट किंवा 0.4 व्होल्टचं व्होल्टेज राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे नको. तो अशा टाईपच्या छोट्या छोट्या व्होल्टसाठी, छोट्या व्होल्टेज मेजरसाठी आपण हायली डोप किंवा हेवीली डोप जेनर डायोड यूज करणार. क्लिअर. आणि याचा कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट आहे की जर का आपण डोपिंग जी होती जी कमी केली तर त्याचा डिप्लेशन लेअर वाढतो आणि त्याचं जिनर व्होल्टेज वाढतं. समजलं का. अप टू कितीपर्यंत वाढते, 6 व्होल्ट पर्यंत वाढू शकतो. आणि 6 व्होल्ट पेक्षा जास्त वाढवायचं तर अवलांच्या ब्रेकडाऊन मध्ये जावं लागेल. ओके, सो तो पार्ट तुम्हाला इथं नाहीये, तो मास्टरला येईल तेव्हा पाहू आपण. जेव्हा जेव्हा शिकणार पुढे तेव्हा 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 तो विषय आहे. सो अप टू 6 व्होल्ट पर्यंत तुम्हाला जिनर ब्रेकडाऊन वाढताना भेटेल जर तुम्ही तुमची डोपिंग कमी केली तर. समजलं. नाही समजलं, कोणाला नाही समजलं त्याने विचारा बरं मला. हॅलो, कोणाला नाही समजलं असं कोणी आहे का, ज्याला समजलं नाहीये डोपिंग काय चाललंय, डिप्लेशन लेअर नेमकं काय असतं, हे जिनर ब्रेकडाऊन असं कमी जास्त का बरं करतोय. Regulator maintain a constant voltage across the load regardless the variation in the applied input voltage and variation in the load current. So आपण दोन प्रकारे व्होल्टेज रेग्युलेट करू शकतो. दोन प्रकार हे आहेत की तुम्ही जे तुम्ही सप्लाय केलेलं जे व्होल्टेज आहे त्याला कमी जास्त करून व्होल्टेज रेग्युलेट करू शकतात, किंवा दुसरं आहे की जाणारा जो करंट आहे त्या करंटला कमी जास्त करून, म्हणजे करंटला मेंटेन करून तुम्ही व्होल्टेज रेग्युलेट करू शकता. तो दोनही व्हेरिएशन मध्ये त्यांनी इथं दिलंय पहा, तुम्हाला समजेल ते. आता पुढे पहा, हे डायग्राम लक्षात राहू द्या आणि पुढे पहा. सो अ झिनर डायोड of breakdown voltage VZ is connected in a reverse bias to the input voltage VI. तुम्हाला इथे दिले आणि सर्किट बद्दल सांगितलंय थोडंसं की तुमचा जो झिनर डायोड आहे तो रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलाय. ओके,
आणि त्याला तुम्ही इनपुट सप्लाय दिलाय व्ही इन, व्होल्टेज सप्लाय दिलाय. ओके, त्यामध्ये तुम्ही एक रेजिस्टन्स लावलाय, त्याचं नाव आहे आरएस. तो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलाय झिनर डायोड. ओके, सो कनेक्टेड इन सिरीज विथ द झिनर डायोड लिमिट्स अँड करंट फ्लोज थ्रू द डायोड. आणि मग याच्यातनं करंट फ्लो होत आहे समजा डायोड मधून. द लोड रेजिस्टन्स आरएल, म्हणजे याच्यासोबत झिनर डायोडला एक पॅरलल रेजिस्टन्स लावलाय तुम्ही आरएल. आरएल एक पॅरलल रेजिस्टन्स आहे जो झिनर डायोडला पॅरलली कनेक्ट केलाय तुम्ही. क्लिअर. जो लोड रेजिस्टन्स म्हणजे काय असतो आपला, फॅन वगैरे काही पण असते समजा, टीव्ही फॅन वगैरे. लोड म्हणजे टीव्ही फॅन वगैरे काही पण अप्लायन्सेस आपले कुठले पण. सो द आरएल इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ द झिनर डायोड so that the voltage across the RL is always the same as the झिनर voltage. मग आता होतं काय की मला या झिनर मधलं व्होल्टेज मोजायचं असतं. सो मी काय करतो, इथून एक टर्मिनल इकडे घेतलं आणि एक खालचं टर्मिनल घेतलं, या दोघांच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स हा आरएल मोजणार ना. सो या आरएलच्या मध्ये जेवढा पोटेन्शियल डिफरन्स येईल तेवढा तुमचा व्हीझेड असतो ऍक्च्युअली, कारण हे टर्मिनल इथूनच कनेक्ट झालेले आहेत. आणि या रेजिस्टन्सच्या अक्रॉस तेवढं पोटेन्शियल डिफरन्स असणार, तेवढं या दोन टर्मिनलच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स असतो. सो हे जे दोन टर्मिनल आहेत ते दोन टर्मिनल या ठिकाणून आणि या ठिकाणून आलंय, मध्ये डायोड होता. सो हा डायोड जे काम करणार तेच हा आरएल काम करतो, आणि याच्या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स आणि याच्या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स इक्वल करतो. म्हणण्याचा अर्थ आहे की लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसला जे व्होल्टेज तुम्हाला भेटणार ते झिनर डायोड एवढंच व्होल्टेज तुम्हाला आउटपुटला भेटत असतं. ओके, कारण ते टर्मिनल झिनर डायोडच्या दोन्ही टर्मिनल पासून काढलेले आहेत. पॅरलल केल्यामुळे व्होल्टेज डिवाइड होत नाही, फक्त करंट डिवाइड होतो. हे मागे पाहिलंय आपण, आठवतं ना. हा, मी तुम्हाला सिरीज आणि पॅरलल शिकवताना सांगितलं असेल. पॅरलल कनेक्शन मध्ये या ठिकाणी जर व्ही व्होल्ट असेल, या ठिकाणी पण व्होल्ट असतं, या ठिकाणी फक्त करंट डिवाइड होतो. इथं I1 होणार तर इथं I2 होईल. आलं का लक्षात. सो पॅरलल कनेक्शन मध्ये जर इथं व्हीझेड व्होल्टेज आहे, या ठिकाणी पण व्हीझेड व्होल्टेजच राहणार, बिकॉज दिस टू रेजिस्टन्स आर इन पॅरलल कनेक्शन. सो दॅट्स वाय व्होल्टेज आर रिमेन्स सेम, current will be divided. So the okay, so VR is equal to VZ असणार. So we will try to understand how voltage regulated using such a circuit. मग आता ह्या कंडिशन्स महत्वाचे आहेत पहा. व्होल्टेज कसं रेग्युलेट होतं, पहिले डायग्राम समजली का सांगा. आता ॲमीटर मी आज शिकवलं तुम्हाला, ॲमीटर काय असतं ते मागे आठवा. ते मागच्या चॅप्टर मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये ते गॅलोनोमीटर असायचे. गॅलोनोमीटरला आपण कसं बनवायचं, ॲमीटर कसं लावायचं, रेजिस्टन्स सिरीज का पॅरलल मध्ये, पॅरलल मध्ये लावा लागतो ना. शंट रेजिस्टन्स लावला की तो ॲमीटर होतो. गॅलोनोमीटरला पॅरलल कनेक्ट केला की ॲमीटर व्हायचा तो. अरे मागचा अभ्यास नाही केला का तुम्ही. मग ते ॲमीटर इथं लावलेले आहेत. ॲमीटर काय काम करतात, करंट मेजर करण्याचं काम करतात. ओके, सो किती करंट जाणार किती नाही जाणार हे ॲमीटर मेजर करतील. करंट किती जातोय किती नाही जातोय ते मिली अँपियर मध्ये मेजर करणार आहेत. एमए म्हणजे काय, मिली अँपियर. करंट मेजर करतात मिली अँपियर मध्ये, ते मिली अँपियर मध्ये मेजर करणार तो. सो झालं सर्व सांगून. 3 मुद्दे तुम्हाला या डायग्राम मध्ये एक्सप्लेन करायचे. एक तर तुम्ही जो झिनर डायोड कनेक्ट केलाय तो रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलाय, त्याला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये एक आरएस रेजिस्टन्स कनेक्ट केलाय, आणि यांना तुम्ही जे व्होल्टेज सप्लाय केलाय ते व्ही इन सप्लाय आहे. ओके, सो आफ्टर दॅट एक आरएल लोड रेजिस्टर कनेक्ट केलाय व्होल्ट डायोडला, झिनर डायोडला इन पॅरलल कॉम्बिनेशन. आणि या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये झिनर डायोडचं जेवढं काही व्होल्टेज असणार तेवढंच लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज असलं पाहिजे. सो व्हीएल. मग तुम्ही म्हणणार झिनर डायोडचं व्होल्टेज इज इक्वल टू व्हीएल असलं पाहिजे. विदाउट याच्यात इथपर्यंत हा पॅराग्राफ संपवायचा. After that, condition number 1. So how it is work? If the input voltage increases, the current through the RS and Zener diode also increases. This result in an increase in the voltage across the resistance RS, but the voltage across the Zener diode does not change. The series resistance RS absorbs the output voltage fluctuations and maintain a constant voltage across the load resistance. So this is because the Zener voltage remains constant even though the current through the Zener diode changes when it is in the breakdown region. So इकडे पहा काय म्हणतोय हा, काय होतंय, तुम्ही सप्लाय दिला, व्होल्टेज दिलं, इतना करंट फ्लक्च्युएट व्हायला लागला. ओके, सो इनपुट करंट जर वाढवला आपण, म्हणजे इनपुटला दिलेला जो व्होल्टेज होता, म्हणजे आपण तुम्ही काय करताय, हे व्ही इन वाढवताय. इनपुट सप्लाय व्होल्टेजचा काय केला तुम्ही, इन्क्रीज केला. सो दॅट टाइम तुमच्या याच्यातनं जो आरएस मध्ये जो करंट जाणार होता तो करंट पण वाढतो.
तो करंट वाढल्यामुळे म्हणजे मिली अँपिअरची रिडिंग जास्त भेटायला लागतं. मग तिथून जाणारा जो करंट होता तो इथला जाणार झिनर डायोड मध्ये जाणारा करंट पण वाढतो. ओके, सो करंट वाढत असताना होत असतं असं की याच्यातनं जाणारा जो करंट वाढला, या करंट वाढणाऱ्याने याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज तयार झालेलं होतं, आता व्होल्टेज इथला करंट वाढल्यामुळे इथला व्होल्टेज का वाढेल? Ohm's law, V is equal to IR. So voltage is directly proportional to current. If current increases, then voltage also increases. Get out, teacher? No. सो या रेजिस्टन्सच्या इथनं जो आय तुमचा वाढला होता, आय का वाढला होता? कारण तुम्ही इनपुटला व्होल्टेज जास्त दिलं होतं. इनपुटला व्होल्टेज जास्त दिल्यामुळे इथला करंट वाढतो. हा करंट वाढल्यामुळे या आर एसच्या अक्रॉसचं व्होल्टेज वाढतं आणि तसंच याच्यातनं ह्या झिनर डायोड मध्ये जाणारा करंट पण वाढतो. बट झिनर डायोडचं जे व्होल्टेज आहे ते कॉन्स्टंट असतं, ते वाढत नाही. आलं का लक्षात? झिनर डायोडचं व्होल्टेज नाही वाढत, त्या आर एस रेजिस्टन्स वाढणार पण याचं नाही वाढत. मग होतं काय की जे काय फ्लक्च्युएशन भेटतात व्होल्टेजमध्ये, ते फ्लक्च्युएशन सर्वचे सर्व हा जो इथला हा सब करतो, पण याच्या पुढे जे फ्लक्च्युएशन जातं ते हा व्होल्टेज न वाढल्यामुळे, व्हीझेड न वाढल्यामुळे तुम्हाला जे व्होल्टेज भेटतं ते फ्लक्च्युएशनचं भेटतात नाही. आलं का लक्षात? समजलं का? मग तुमचं आउटपुट व्होल्टेज तुम्हाला कॉन्स्टंट भेटेल की नाही? कारण झिनर डायोडचं व्होल्टेज नाही वाढलं तुमचं, कारण तो कधीच नाही वाढत. ते मागचं वाढू द्या, ते फ्लक्च्युएशन आप सब करतं, पण झिनर डायोड न वाढल्यामुळे करंट फ्लो होतो पण व्होल्टेज वाढत नाही. कारण झिनर डायोडची तीच तर खासियत आहे, तो काय करतो? करंट फ्लो करतो बट व्होल्टेज वाढू देत नाही. लक्षात? रिव्हर्स बायस मध्ये. सो मग इथलं व्होल्टेज जे व्हीझेड होतं तेच व्होल्टेज इथलं लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पण व्होल्टेज होतं. आपण मागेच पाहिलं होतं, लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि हा झिनर व्होल्टेज सेमच असतं. सो व्हीझेड जर चेंज होत नाही तर लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज पण चेंज होणार नाही. मग तुम्हाला रेग्युलेटेड व्होल्टेज भेटलं का नाही? भेटलं की नाही? हॅलो, हा मग बोला ना. आता लास्ट टॉपिक पहा इकडे, 3 टॉपिक आहे त्याच्यामुळे. when the input voltage increases, the voltage across the series resistance Rs also increases, and this causes the increase in the current through the Zener diode and current irrespective of the change in the input voltage. आता मी तुम्हाला हेच गोष्ट सांगितली होती, फक्त त्यांनी इथं लिहिलेली. जेव्हा तुमचं इनपुटचं व्होल्टेज वाढतंय पहा, ते व्ही इनपुट वाढायचं. ते व्ही इनपुट वाढल्यामुळे काय व्हायचं? व्होल्टेज अक्रॉस द सिरीज रेजिस्टन्स, तो आर एस एक रेजिस्टन्स होता पहा, तो आर एस इथला, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज वाढायचं आणि त्याच्यातलं जाणारं करंट पण वाढायचं. त्यातनं जाणारं करंट वाढायचं, व्होल्टेज वाढायचं. दिस कॉजेस अँड इन्क्रीज इन करंट थ्रू द झिनर डायोड. याच्यामुळे काय होतं? झिनर डायोड मध्ये जाणारा करंट वाढतो, बट तुम्हाला माहिती आहे की झिनर डायोड मध्ये जाणारा करंट वाढणार पण त्याचा व्होल्टेज वाढणार नाही. सो करंट इन्क्रीजेस थ्रू द लोड रेजिस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट. सो याच्यामध्ये जे करंट जायचं ते वाढायचं, बट करंट थ्रू द लोड रेजिस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट, कारण ते कॉन्स्टंट राहायचं. आता याच्यामध्ये आउटपुट व्होल्टेज जे रिमेन्स राहणार ते कॉन्स्टंट राहणार. कारण काय, झिनर डायोड मध्ये करंट वाढतो पण व्होल्टेज वाढू देत नाही तो. मग तुमच्या लोड मधनं जाणारं जे व्होल्टेज असणार ते तुमच्या झिनरच्या व्होल्टेज एवढंच असतं की नाही? मग जर झिनरचं व्होल्टेज करंट गेल्यानंतर पण वाढत नाही तर आउटपुटचं व्होल्टेज पण वाढणार नाही. बिकॉज वाय? बिकॉज झिनर डायोडचं व्होल्टेज इज इक्वल टू VLI, बिकॉज दे आर इन पॅरलल कनेक्शन. सो VZ जर वाढायला तयार नाहीये तर VL पण वाढत नाही. सो दॅट्स वाय तुम्हाला एक कॉन्स्टंट व्होल्टेज भेटत असतं. समजलं? समजलं का? मध्ये जरा ओके. सो आजपर्यंत एवढं ठीक आहे. उद्या आपण हाफ टॉपिक कव्हर करू. काय आहे, पल्सेस करावे लागतील या टॉपिकचे, नाही तर तुमच्या डोक्यात राहणार नाही. आजचं लेक्चर एवढंच रिवाइज करा. ओके, उद्या आपण हाफ टॉपिक झिनर डायोडला पाहू. काय आहे, सगळा झिनर डायोड एकसाथ डोक्यात बसणार नाही तुमच्या.